व्हिडिओ पाहण्याआधी लाईक सबस्क्राईब करा. नवीन व्हिडिओ तुम्हाला लगेच पाठवतो. चला मित्रांनो, बघा आपण आता इथे म्हसोबा देवळात बसलेलो आहे. पाऊस किती येतोय बघा. हे आमचं माळ्यातील म्हसोबाचं देवळ. इथं माळ्यात आम्ही आलो काही देवळात पाऊस आला का आम्ही बसतो. देवळ ही गेट ही बसून आम्ही तयार केलं आहे. बघा पाऊस. हे बघा पाऊस चालू झाली जोराचा. बघा सारं वापस भरलं समजा. बघा इतका पाऊस आला. हे बघा हे नांगरेल्या रानात पाणी उभा राहायला लागले तरी पाऊस चालू झाला. आणखी बघा समजा वाप्यातनं पाणी. बघा तिकडली आमची झाडं सुद्धा दिसत नाही. इतका पाऊस आहे. आता पावसानं दिशा बदलली त्यामुळे आणखी पाऊस वाढायची शक्यता आहे. वाऱ्या बदलला आहे. हे बघा ही आमच्यातली जुनी झाडं. ताडीचं, जांभळीचं आणि आंब्याचं. तेव्हा ती केळी. आता रान मी हडकणार ती सगळं झाली ती काढून. पण आता काही पावसानं 8 दिवस आणखी मेहनत लांबली. आता हा या पावसा बघा पलीकडे तुम्हाला दिसते कसा मोठा पाऊस चालू आहे. पलीकडे महत्त्वाचा पाऊस पाहिजे. पीक लेट का होईना पण पाऊस पाहिजे महत्त्वाचा. तेव्हा त्यासाठी आमची ती विहीर आहे. तिथे बोरीचं झाड बघा. त्या साईडला शेवगी झाड आहे. बघा देशी शेवगा आहे. त्या बाजूला आपण तसं वाप्यातनं पाणीच आहे. बघा समजा वापा बाटले. ही ताडीचं फड पडले तिथं. नळात कसं फड पडते ना तसं ताडीचं फड पडते. फड टाकले तिथं. पाऊस उघडण्याची शक्यता नाही आता लवकर. आता कमी आला व्हायचा तरी दिशा बदलल्यावर पाऊस वाढण्याची शक्यता आणखी. आता पाऊस दिशा बदलली पावसाने. हे बघा सालाचा उन्हाळा आणि घटकाचा पावसाळा. बघा एका घटकत बघा पावसानं कसं केलं बोललं. सालभर उन्हाळ्यात रान तापलेलं. हे बघा ही आमचं मंदिर आहे म्हसोबाचं. हे बघा पावसाने आम्ही हात बसतो. पाऊस आता उघडलाय. पाठीमागं सुद्धा का पावसा वातावरण आभाळ आहे चांगलं. बघा कसं आहे आभाळ काळं झाड. हे बघा समजा वाप्यातनं पाणीच पाणी. हे बघा हे पावसाचं पाणी पडते झाडांना टपाटप. जांभळीला पाणीच पाणी.
ते बघा पावसानं माणसं दाना कशी केली बा. या पाय उतरून या चिखलात. चपल्या कानाला अडकाव चपल्या. चपल्याला मुद्दू झाला चिखला. चपल्याला चुकू लागला का? शेंगा दाखवून दिली नीट. पावसानं केला दांगानं भिजल्या शेंगा. कुंच्या पावसानं झोडपून काढली समधी. आंबे खाली आम्हाला पडेल जावा डाप वाढ्यात. हे बा पावसानं कसं वाप वाटले समजा. ते बा हे बघा चिमण्या बघा कशा तार बसल्या. त्यात मका पिलेले समजा वाप फुल. आज बाबराव का नाही आला रे चिखलात. आज पाणी भरायचं काय बरं ना मला. हा असं नाही जाऊ दे वाटत पाणी त्याला कशाला बंद करतो. चिखलातला अब्दुल्लाला मला फोन केला असं मी बंद केली तुम्ही मोटर. अरे आमचं बरं बंद काटका बरं बंद. हे बाई पावसाने किडी समते हे झाली. वलेकेच समते. कोपरा येऊ का बाई. हे बा समजा पाणीच पाणी. बघा गावाकडे कसा पाऊस. बघा आता पाऊस उघडलाय. बाबराव आमचा मोटर बंद काय आलाय. ती म्हणतोय आता पिपड्यानं बाबळ पडले. आता बघू कोणची पडले. जाऊया आता बघून. हे बघा कशी झाडं शांत बसली ती पावसामुळं. वारा शांत झाला त्यामुळं. या बाई चिंच झाड आमचं मोठं समजायला बसतो. बघा हे बघा चिंचला बघा किती बारीक चिंच आली त्या फुलाली. ती ज्यावेळेस चिंच जास्त असतात तेव्हा पाऊस जास्त असतो त्यावेळेस. त्यावेळेस हे बघा आमदा चिंच जादा आहे त्या. आणि पाऊस बी जादा पडला आहे. हे बघा हे बी पावसानं झाड बसून गेले. पाणी साठले. चिंचचं झाड एवढं मोठं आहे की कॅमेऱ्यासाठी बसत असं जवळ. आता असं फिरवूनच घ्यायला लागतं कॅमेऱ्यामध्ये झाड. इतकं मोठं झाड आहे चिंच. बघा किती मोठं झाड आहे चिंचचं. हे बघा हे चिंच झाड आतून बघा कसं आहे. ह्याचा बुडका किती मोठा आहे. बुडका समजा डाळ.
शेबाई कडवा सप्पई झाले बा पावसानं. समजा कडवा सप्पई. ती बघा कवटी झाड मोठं आंबे एवढं आपलं चिंच एवढं मोठं झाड आहे कवटीच. ती लांब असल्यामुळं त्याचा एक दिवशी आपण व्हिडिओ घेणार आहे. आता कवटीचं झाड तुम्हाला दाखवणार आहे. वस्तीची समधी जुनी झाडं दाखवणार आहे. त्या साईडला बघा पिपरी नाही मोठी. हे बघा ही आमची जुनी वस्ती पहिली. पहिली जुनं घर आहे ती आमच्यातली. हे बाई पिपरीने मोडून पडली पावसामुळे. मग शेळ्यांचा डाव लागला आता. आज त्यांची दिवाळीच आहे शेळ्यांची. पण झाडं झाली फक्त मात्र. खावा 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 आता. आज काय टेन्शन घेऊ नका. दुपट्यातूनच पिपरीने फासून पडली बा. बुडका राहायचा तसं अजून वजनच मोडून पडली. हे बघ समजा रानातनं पाणीच पाणी. त्या साईडला पाठीमागं बघा मेन लाईनीचा पोल काढला आहे वाजानं. बाकी ती चुकला आहे. 2 पोल सोडून तिसरा पोल बघा किती बेंड आला त्याला मेन लाईनीचा. बघा शेक बाबळ पडली बा पावसात वाजानं. वारा उतावला आहे त्यात पावसात. बाग समजा जास्त भुईवर टेकली बाबा. चला मित्रांनो व्हिडिओ आपण आता इथंच थांबवतोय. धन्यवाद. नवीन व्हिडिओ बघण्यासाठी लाईक सबस्क्राईब शेअर करा. लगेच तुम्हाला दुसऱ्या नवीन व्हिडिओ बनवून ते पाठवतो.